ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ग्राहक यांचा थेट संबंध यावा यासाठी शासनाच्या वतीनं दरवर्षी नाशिक येथे महाकृषी कुंभ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाही कृषी कुंभ 2026चं आयोजन करण्यात आलंय. गोदाम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेडचा स्टॉल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरत आहे. साधारणतः कांदा उत्पादक मोठमोठ्या चाळीत शेकडो टन कांदा साठवणूक करतात, परंतु वातावरणाच्या बदलामुळे काही प्रमाणात कांदा खराब होत जातो. कालांतराने याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. परंतु आता गोदाम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अत्याधुनिक यंत्रणा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाली आहे. या यंत्रामुळे हवामान बदल झाल्यावर कांदा खराब होत असेल तर ही यंत्रणा लगेच शेतकऱ्यांना त्यांचा संदेश देते. त्यामुळे शेतकरी योग्य ती खबरदारी घेऊन आपले आर्थिक नुकसान टाळू शकतो. याबाबत गोदाम इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे शिवम अदाणी यांनी अधिक माहिती दिली. नमस्ते सर्वांना. कृषी कुंभमध्ये जे आपला स्टॉल लागला 8-9 नंबरचा, याच्यामध्ये आपलं हे गोदाम इनोव्हेशन कंपनीचं आपलं हे गोदाम इनोव्हेशन हे सेन्सर आहे. कांद्याच्या चाळीमध्ये कांद्यात काय होतं, जेव्हा शेतकरी असतो तो जवळपास 6 ते 8 महिने जो कांदा ठेवतो त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 40% नुकसान होतं कांद्याचं. ते नुकसान टाळण्यासाठी आपण हे मशीन बनवलं. हे मशीन असं काम करते की याच्यामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर लागलेले आहेत. हे सेन्सर असं याच्यामध्ये लागलेले अमोनिया सेन्सर, याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड सेन्सर लागलेले, याच्यामध्ये ह्युमिडिटी सेन्सर आहे, याच्यामध्ये टेम्परेचर सेन्सर आहे. हे काय करतं बघा, जेव्हा कांदा सडायला लागतो चाळीमध्ये बघा एक खराब वास येतो. तो वास म्हणजे गॅस असतो. तर गॅस डिटेक्ट करायचं काम हे डिव्हाइस करतं. तर ते डिटेक्शन आल्यावर कसं होतं म्हणजे जेव्हा कांदा याला ह्या मशीनने जेव्हा कळतं तुमचा कांदा खराब झाला, हा लगेच तुम्हाला फोनवर अलर्ट येतो की तुमचा कांदा ह्या ठिकाणी खराब झाला आहे, तुम्ही तीच चाळ फोडायची, बाकी चाळ फोडायची नाही, असे तुम्हाला काम करतो. तर याचं सगळ्यात मोठं बेनिफिट असं आहे की तुमचा जवळपास जो 30 ते 40% तुमचा कांदा सड होती, हे तुमचा जवळपास 50% कांदा सड तुमचा वाचवतं. म्हणजे तुमचं कमीत कमी 10 ते 15% तुमचं उत्पन्न वाढवतं येणं, म्हणजे स्टोरेज स्टॉक तुमचा हा वाढवतो. दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांसाठी आपण त्यांना पुरण ह्या भावात आणले, म्हणजे क्विंटलला 15 रुपये महिन्याला आपण याला भाडं आणले, म्हणजे भाड्याने पण शेतकरी हा घेऊ शकतो. आणि जे जवळपास नाफेडला आपण 300 डिव्हाइस नाफेडला स्वतः आपण विकलेत. नाफेडचे पिंपळगाव आणि लासलगावची जी चाळी, त्या दोन्ही चाळीमध्ये आपले डिव्हाइस लागत आहे. प्लस मध्य प्रदेशमध्ये आपले डिव्हाइस लागत आहे. आणि आता नाशिक गव्हर्नमेंटसोबत, नाशिक कृषी विभागासोबत पण आपण या संदर्भात काम करतो की शेतकऱ्यापर्यंत कसं पुरल, शेतकऱ्यापर्यंत कशी माहिती जाईल तोपर्यंत आपण हे करतो. तुमचा संपर्क काढायचा असेल कुठं करायचा? संपर्क करण्यासाठी आपलं ही कंपनी लासलगावची आहे. आमचे जे कल्याणी शिंदे मॅडम हे प्रॉपर लासलगावचे आहे. आपली कंपनीचं ऑफिस आहे इंदिरानगरला, हरिसृष्टीला आपलं ऑफिस आहे. आणि दुसरं असं की आपला नंबर आहे 85 30 49 70 11 हा आपला नंबर आहे. याच्यावर तुम्ही कोणीही शेतकरी असेल तो आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो.